ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपला परमेश्वर हा चमत्कार करणारा परमेश्वर आहे। आपला परमेश्वर अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर आहे। राखेतून नवीन काहीतरी जीवाची निर्मिती करणारा परमेश्वर आहे। शून्यातून विश्वाची निर्मिती करणारा परमेश्वर आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर परमेश्वराला अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही। जुना करार जर आपण पाहिलं तर त्या एका शब्दाद्वारे परमेश्वराने सर्व काही निर्माण केलं। परमेश्वर बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं। एवढंच नाही तर मातीच्या त्या निर्जीव गोळ्याला स्वतः परमेश्वराने श्वास देऊन सजीव केलेलं। त्यामध्ये स्वतः प्रभू परमेश्वर हजर होता आणि सृष्टीच्या त्या चराचरामध्ये आपल्याला त्या स्वर्गीय पित्याचे सुंदर प्रकारचे प्रतिबिंब पाहायला मिळते। आणि म्हणूनच निसर्गामध्ये सामील होऊन निसर्गाद्वारे परमेश्वराने अनेक चमत्कार केलेले आहेत। आपण ते इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पाहत असतो, ज्याप्रमाणे विजेच्या कडकडाद्वारे, गडगडाद्वारे, त्याचप्रमाणे अग्नीद्वारे, त्याचप्रमाणे वादळाद्वारे, भूकंपाद्वारे परमेश्वराने आपलं तेज या निसर्गाद्वारे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। व परमेश्वर किती दयाळू आहे, त्याचबरोबर किती सामर्थ्यवान आहे हे देखील या चमत्काराद्वारे त्याने इस्रायल लोकांना व आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे। परत एकदा तेच दृश्य आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहावयास मिळते। थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या स्वर्गीय पित्याच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब दिसते। कारण आज प्रभू येशू ख्रिस्त जणू काही सामर्थ्याने भरलेला आहे। त्या निसर्गाच्या सहाय्याने निसर्गामध्ये राहून स्वतः तिथे प्रेझेंट राहून हजर राहून तो निसर्गाच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे अद्भुत कृत्य करत आहे। लोकांना नवीन जीवन देत आहे, आंधळ्यांना दृष्टी देत आहे, मुक्यांना वाचा देत आहे, ऐकणाऱ्यांना बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देत आहे, लग्नांना पाय देत आहे, ते मेलेल्यांना जिवंत करत आहे। म्हणजे सर्व काही निर्जीव झालेलं आहे त्याला एक प्रकारचा जीव देऊन सजीव देत आहे। आणि परत एकदा आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सुंदर असं दृश्य पाहावयास मिळत आहे, जिथे एक व्यक्ती मुकी होती आणि त्याला ऐकण्याची क्षमता नव्हती, बहिरी होती। त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त जमावातून निघून बाहेर ठेवत आहे, त्याला दूर घेऊन जात आहे व त्याच्या मुखाला स्पर्श करत आहे, त्याला माती लावत आहे, कानामध्ये बोटे घालत आहे आणि थोड्या वेळातच त्या व्यक्तीला ऐकण्याची क्षमता देत आहे, बोलण्याची शक्ती देत आहे। असं करून प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा स्वर्गीय पित्याचं रूप आपल्या समोर ठेवत आहे व सांगत आहे की या निसर्गावरती, या संपूर्ण प्राणी मात्रावरती, मनुष्य मात्रावरती केवळ आणि केवळ परमेश्वराचं राज्य आहे आणि परमेश्वराला अशक्य अशी कुठली गोष्ट नाही। म्हणजे इथे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हजर होत आहे, जिथे स्वर्गीय पिता हजर होता आणि त्याने निर्जीव वस्तूंना सजीव केलेलं होतं। येथे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हजर आहे आणि या मुक्या बहिऱ्या लोकांना जे निर्जीव झालेले होते त्यांना परत एकदा नवीन जीवन जगण्याची संधी देत आहे, परत एकदा नवीन जीवन देत आहे, सजीव करत आहे। म्हणजेच जेव्हा परमेश्वर आणि मनुष्य यांचं मिलन होत असते, जेव्हा परमेश्वराचा स्पर्श त्या व्यक्तीच्या जीवनाला होत असतो, त्या व्यक्तीचं जीवन पूर्णपणे बदलत असते। आणि आज हेच गोष्ट झालेली आहे, परमेश्वराच्या येण्याने, परमेश्वराच्या स्पर्शाने त्या मुक्या व्यक्तीला, बहिऱ्या व्यक्तीला नवजीवन मिळत आहे। एवढं सांगायचं की जी व्यक्ती त्या परमेश्वराच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असते किंवा संपर्कात राहत असते, ती व्यक्तीला कुठल्याही प्रकारची इजा होत नसते। त्या व्यक्तीचा पाठीराखा परमेश्वर असतो, हे आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना दाखवून देत आहे। थोडा आपण या शुभवर्तमानामध्ये मनचिंतन करूया की त्या मुक्या व्यक्तीला, बहिऱ्या व्यक्तीला परमेश्वर नवीन वाचा देत आहे आणि त्यानंतर तो बोलू लागत आहे, परमेश्वराची स्तुती करू लागत आहे, तो ऐकू लागत आहे, चांगलं काय ते ऐकायला लागत आहे। आपल्याला चांगली वाचा दिलेली आहे, ऐकण्याची क्षमता दिलेली आहे, परंतु आपण नक्की काय ऐकत असतो? आपण इतरांची वाईट गोष्ट ऐकत असतो का? इतरांवर टीका करत असतो का? नाही। बोलण्याची क्षमता दिली असेल तर आपल्या मुखातून परमेश्वराचे चांगलेच उच्चार येण्यासाठी आली पाहिजेत किंवा आपण दुसऱ्याविषयी चांगल्याच गोष्टी बोलली पाहिजेत। आपल्या मुखातून वाईट गोष्टी न येता, दुसऱ्याविषयी टीका न येता आपण परमेश्वराचे धन्यवाद दिले पाहिजे। आपल्याला ऐकण्याची क्षमता आहे, त्यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद दिलं पाहिजे। चांगले ते गोष्टी आपण ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। टीका, निंदा याला आपण न बघितल्यासारखं केलं पाहिजे, तेव्हाच परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती येणार आहे। आज या शुभवर्तमानाद्वारे आपण परमेश्वराच्या संपर्कामध्ये येऊया आणि जिथे परमेश्वराची उपस्थिती आहे, जिथे परमेश्वराचं सामर्थ्य आहे, तिथे कुठल्याही व्यक्तीला
कुठल्याही व्यक्तीच्या या कुठल्याही व्यक्तीला सामर्थ्यमान मिळणार आहे, कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही बंदिवासातून मुक्तता मिळणार आहे. कारण जिथे परमेश्वर आहे तिथे सामर्थ्य आहे, जिथे सामर्थ्य आहे तिथे चमत्कार आहे, आणि जिथे चमत्कार आहे तिथे नवजीवन आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊया, त्याच्या स्पर्शाचा आपण अनुभव घेऊया. जे आपल्या आंतरिक विधा आहे त्यापासून, व्याधी आहे त्यापासून आपण मोकळे होण्याचा प्रयत्न करूया, आणि परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव नक्कीच आपल्या सर्वांना मिळेल.